नमस्कार. एखाद्यावरचं प्रेम किती अतूट असू शकतं, इतकं की ते जन्मोजन्मी टिकतं? आज आपण अशाच एका कथेचं विश्लेषण करणार आहोत, जी आपल्याला निष्ठेच्या सामर्थ्याबद्दल खूप काही सांगून जाते. ही आहे चंड किन्नर जातकाची गाथा. चला तर कथेची सुरुवात कुठून होते ते पाहूया. कल्पना करा, अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. सिद्धार्थ गौतम, ज्यांना आता ज्ञानप्राप्ती झालीये, ते बुद्ध म्हणून आपल्या जुन्या राज्यात कपिलवस्तूच्या राजवाड्यात परत आले आहेत, जिथे ते एकेकाळी राजकुमार होते. तिथे त्यांची वाट पाहत आहे त्यांची पत्नी यशोधरा, जिने त्यांच्या अनुपस्थितीतही आपलं प्रेम, आपली निष्ठा तसूभरही कमी होऊ दिली नाही. आता प्रश्न हा आहे की बुद्ध तिच्या या अतुलनीय प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान कसा करणार, हाच या कथेचा खरा भावनिक गाभा आहे. तर मग बुद्ध काय करतात? ते काही मोठं भाषण देत नाहीत किंवा शब्दांनी तिचं कौतुकही करत नाहीत. नाही, ते एक खूप वेगळा आणि खूप सुंदर मार्ग निवडतात. ते तिला एका पूर्वजन्माची कथा सांगतात. तर ही आहे एका राजकुमारीसाठी एक कथा. राहुलच्या आईच्या म्हणजे यशोधरेच्या अतूट निष्ठेची प्रशंसा. आणि ही गोष्ट सुरू होते बुद्धांच्या वडिलांपासून. राजा शुद्धोदन बुद्धांना सांगतात की त्यांच्यामागे यशोधरा कशी राहिली, तिनं आपलं जीवन कसं समर्पित केलं होतं. पण यशोधरेने फक्त वाट नाही पाहिली. नाही, तिने तर बुद्धांचा मार्गच जणू काही आपलासा केला होता. विचार करा, बुद्धांनी पिवळी वस्त्र घातली ना, तर यशोधरेनेही तीच घातली. तिने अत्तर, दागिने, फुलांच्या माळा, सगळा ऐशोआराम सोडून दिला. इतर राजांनी पाठवलेले लग्नाचे प्रस्ताव तिने ठामपणे नाकारले, म्हणजे तिची निष्ठा इतकी खोल होती. आणि यशोधरेच्या याच निष्ठेला सलाम करण्यासाठी बुद्ध तिला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. ही गोष्ट राजवाड्याची नाहीये, ही आहे हिमालयातल्या एका सुंदर रम्य पर्वतावरची, चंद्रपर्वतावरची, त्यांच्या एका पूर्वजन्माची. आता या कथेचे मुख्य पात्र कोण आहेत? तर ते आहेत किन्नर. आता किन्नर म्हणजे काय? हे काही साधेसुधे जीव नाहीत बरं का. हे हिमालयात राहणारे पौराणिक जीव आहेत, अर्धे मानव आणि अर्धे पक्षी. असं म्हणतात की संगीत, नृत्य आणि प्रेम हेच त्यांचं आयुष्य असतं. तर या चंद्र पर्वतावर बोधिसत्व म्हणजे बुद्ध आपल्या पूर्वजन्मात एका किन्नरच्या रूपात राहत होते, आपल्या पत्नी चंडसोबत. आणि त्यांचं आयुष्य कसं होतं? आहाहा, जणू एखादं सुंदर स्वप्न. ते फुलांमधलं मध प्यायचे, फुलांचेच कपडे घालायचे आणि वेलींवर झोके घेत गाणी गात आनंदाने राहायचे. एक परिपूर्ण सुंदर जग. पण म्हणतात ना, प्रत्येक सुंदर स्वप्नाला कुठेतरी जाग येते, आणि इथेही तसंच काहीसं घडतं. त्यांच्या या नंदनवनात शिरतो एक वासनेचा बाण, आणि सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त होतं. घडतं असं की बनारसचा राजा एकटाच शिकारीला आलेला असतो, आणि अचानक त्याची नजर पडते या सुंदर किन्नर जोडप्यावर. आणि किन्नरी चंडाच्या सौंदर्याने तो इतका मोहित होतो की त्याच्या मनात तिच्यासाठी तीव्र लालसा निर्माण होते. आणि मग वासनेने आंधळा झालेला तो राजा एक भयानक निर्णय घेतो. चंडाला मिळवायचंय तर मग तिच्या पतीलाच वाटेतून दूर करायचं. आणि तो बाण सोडतो जो थेट किन्नराला जाऊन लागतो. एका क्षणात सगळं बदलून जातं. आणि सगळ्यात जास्त हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट कोणती असेल तर मरताना सुद्धा त्या किन्नराला स्वतःच्या जखमेची पर्वा नसते. तो काय म्हणतो माहितीये? चंडे, मला माझ्या मरणाचं दुःख नाहीये. दुःख आहे ते याचं की आता तुला किती त्रास होईल. इतकं निस्वार्थ प्रेम. पण थांबा, कथा इथे संपत नाही. कारण चंडाचा शोक, तिचा तो विलाप साधासुधा नव्हता. तो इतका तीव्र होता की त्याने फक्त जमीनच नाही तर थेट स्वर्गालाच हादरा दिला. आपल्या पतीच्या मारेकऱ्याला समोर पाहून चंड घाबरते आणि एका टेकडीवर पळून जाते. पण तिचं दुःख हेच तिची ताकद बनतं. आणि मग ती त्या दुःखाचं रूपांतर करते एका शक्तिशाली शापामध्ये. आणि तो शाप काय होता? हे राजा, आज माझ्या पतीच्या मृत्यूने जे दुःख मला होतंय ना, तेच दुःख तुझ्या आईला हो. जी वेदना आज मी भोगते तीच वेदना तुझ्या बायकोला मिळो. तिच्या प्रत्येक शब्दात तिची वेदना आणि तिचा संताप दिसत होता. राजाला वाटतं की तो तिला विकत घेऊ शकतो. तो तिला राणीपदाचा आमिष दाखवतो. तू माझी राणी हो, तो म्हणतो. पण चंडचं उत्तर ऐका. ती म्हणते, नाही, मी मरेन पण तुझी कधीच नाही. तिच्यासाठी प्रेम हे प्रेम होतं, सौदा नव्हता.
आणि तिच्या या शब्दांमध्ये, तिच्या या विलापामध्ये इतकी ताकद होती की त्याचा परिणाम थेट स्वर्गात झाला. देवराज इंद्र, त्याचं सिंहासन तप्त झालं, गरम झालं. आणि हा एक इशारा होता की पृथ्वीवर खूप मोठा अन्याय होतोय. आता काहीतरी करावं लागेल. आणि मग बघा काय होतं. एक चमत्कार. स्वतः देवराज इंद्र एका ब्राह्मणाचं रूप घेऊन खाली येतात. ते त्या मृत किन्नराच्या जवळ जातात आणि आपल्या कमंडलूमधलं अमृत त्याच्यावर शिंपडतात. आणि तो किन्नर जिवंत होतो, जसाच्या तसा, जणू काही झालंच नव्हतं. तर इथे त्या किन्नर जोडप्याची कथा तर संपते, पण या कथेचा खरा अर्थ तर आता उलगडणारा आहे. बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात, आपल्या राजवाड्यात, जिथे यशोधरा त्यांची वाट पाहत असते. आणि मग बुद्ध सांगतात की ती पात्र कोण होती. तो किन्नरपती, ते स्वतः बुद्ध होते. आणि ती निष्ठावान, प्रेमळ किन्नरी चंड, ती होती यशोधरा, राहुलची आई. आणि तो राजा, तो होता त्यांचाच शिष्य अनिरुद्ध, जो आता सुधारला होता. आणि मग बुद्ध आपल्या वडिलांना, राजा शुद्धोधनांना या कथेचं सार सांगतात. ते म्हणतात, ती आज माझ्याशी एकनिष्ठ आहे, यात काहीच नवल नाही. ती केवळ या जन्मातच नाही, तर कित्येक जन्मांआधीपासूनच माझ्याशी इतकीच समर्पित आणि एकनिष्ठ राहिली आहे. बघा, एका कथेच्या माध्यमातून त्यांनी यशोधरेच्या निष्ठेचा केवढा मोठा सन्मान केला. म्हणजे बघा, ही फक्त एक प्रेमकथा नाहीये. ही गोष्ट आहे निष्ठेच्या ताकदीची. अशी निष्ठा जी इतकी प्रबळ आहे की ती देवांनाही मदतीला धावून यायला भाग पडते, जी एका जन्मापुरती नाही तर जन्मोजन्मी टिकते. मग खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असं प्रेम, अशी निष्ठा जी देवांना हलवू शकते, तिचा खरा अर्थ काय असेल.